नवीन म्हणजेच 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या भत्त्यांमध्ये होणार वाढ, जाणून घेऊया सविस्तर माहिती। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर प्रस्तावित जो नवीन वेतन आयोग आहे, ज्याला आपण 8वा वेतन आयोग म्हणतो, त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे किंवा अपेक्षित आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर बघूया की नवीन वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे। तर नवीन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या भत्त्यांमध्ये वाढ होईल याबाबत या सविस्तर माहितीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। पहिला असणार आहे महागाई भत्ता, ज्याला आपण म्हणतो DA। सध्या 7वा वेतन आयोग सुरू आहे। नवीन वेतन आयोग हा दिनांक 1/1/2026 पासून लागू केला जाणार असून प्रत्यक्षात सदर वेतन आयोग माहे सप्टेंबर 2027 पासून लागू होईल। यामध्ये DA चे दर दिनांक 1/1/2026 पासून 0% होतील व नव्याने DA दर हा वाढत जाईल। त्यानंतरचा भत्ता असणार आहे घर भाडे भत्ता, ज्याला आपण म्हणतो HRA। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 10% घर भाडे अदा केला जातो, तर नवीन वेतन आयोगामध्ये सदर दर हे 15% पर्यंत वाढेल। त्यानंतरचा भत्ता असणार आहे प्रोत्साहन भत्ता। जे कर्मचारी किंवा अधिकारी हे नक्षलग्रस्त किंवा आदिवासी बहुल भागांमध्ये कार्यरत आहेत, अशांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्त्यामध्ये मोठी वाढ केली जाईल। त्यानंतर असणार आहे वाहन भत्ता, ज्याला आपण म्हणतो TA। सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीनुसार वाहन भत्ता अदा केला जातो, तर नवीन वेतन आयोगामध्ये सदर भत्त्याची वाढ करताना बाजार मूल्याच्या आधारावर वाढ करण्याची मागणी केली जात आहे, कारण बऱ्याच ठिकाणी सदर भत्ता हा बाजार मूल्यानुसार अदा केला जात नाही। आणि एक शेवटचा भत्ता आहे मोबाईल वापर भत्ता। आता ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या मोबाईलचा कार्यालयीन कामासाठी वापर होतो, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मोबाईल वापराचा भत्ता अदा करण्याची एक नवीन मागणी वेतन आयोगामध्ये होत आहे। यावर विचार करून जर त्यावर शिक्कामोर्तब झालं तर ज्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल हा त्यांच्या कामासाठी वापरला जातो किंवा शासकीय कामासाठी वापरला जातो, अशांना मोबाईल वापर भत्ता सुद्धा अदा केला जाऊ शकतो, अशी एक शक्यता आहे। तर एकंदरीत 8व्या वेतन आयोगामध्ये म्हणजेच नवीन वेतन आयोगामध्ये ह्या 5 भत्त्यांमध्ये वाढ होऊ शकते, अशा पद्धतीची एक प्रारंभिक माहिती समोर आलेली आहे। आता वेतन आयोग लागू झाल्यानंतर यापैकी किती भत्ते हे वाढतात आणि त्यामध्ये कशा पद्धतीची वाढ होते हे पाहणे तेवढंच महत्त्वाचे ठरेल। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। येणारी आत्ता जी 28 जूनची TET आहे, तिच्यासाठी परीक्षेला जाता जाता जर आपल्याला 200 प्रश्न हमखास येऊ शकणारे जर पाहायचे असतील तर त्या TETची जी प्लेलिस्ट आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण TETची शेवटची तयारी त्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊ शकता। पुन्हा एकदा मी आपली अशाच एका व्हिडिओमध्ये भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।